केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी दिल्लीच्या राज्यपालांकडे वेळ मागितल्याची शक्यता आहे। आजच ते कदाचित मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात। त्यासाठी त्यांनी नायब राज्यपाल वी के सक्सेना यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली। 2 दिवसांपूर्वी त्यांनी आपण राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि आता राजीनामा सुपूर्द केल्यानंतर नव्या मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे। या संदर्भात आणखीन माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, बिलकुल अरविंद केजरीवाल यांनी वेळ मागितलेली आहे आणि स्पष्ट आहे की वेळ कशासाठी मागितलेली आहे। 2 दिवसापूर्वी त्यांनी घोषित केलं होतं की आपण राजीनामा देतोय आणि नवीन मुख्यमंत्री जे येतील त्यांच्या हातामध्ये संपूर्ण मंत्रिमंडळाचा कारभार असेल, दिल्ली सरकारचा कारभार असेल। त्यानुसार राज्यपालाकडे त्यांनी वेळ मागितलेली आहे। उद्या कदाचित शक्यता आहे की वेळ देण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मग ते आपला राजीनामा सुपूर्द करतील आणि नंतर पुढची विधिमंडळ नेत्याची प्रक्रिया आणि मुख्यमंत्री निवड प्रक्रिया सुरू होईल असं सांगितलं जातं। धन्यवाद रामराजे, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर दिल्लीमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आलाय। अरविंद केजरीवाल यांची काही दिवसांपूर्वी जामिनावर मुक्तता करण्यात आली होती। गेल्या आठवड्यामध्ये कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणी ईडी आणि सीबीआयच्या कारवाईनंतर त्यांची जवळपास 5 महिन्यांनंतर तुरुंगातून मुक्तता झाली आणि त्यानंतर लगेचच एका सभेमध्ये बोलताना अरविंद केजरीवाल यांनी आपण राजीनामा देणार असल्याचं म्हटलं। आता त्यांनी नायब राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे। त्यामुळे दिल्लीमध्ये सध्याचे मुख्यमंत्री राजीनामा देणार का, नवा मुख्यमंत्री नेमला जाणार का आणि जर नवा मुख्यमंत्री नेमला जाणार असेल तर कोण, या संदर्भातल्या चर्चांना जोर आहे।